गुड इव्हनिंग. मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी IAS अकॅडमी मुंबई ठाणे. आज 11 जुलै 2021 आणि आज आपण हा जो MPSC सिव्हिल सर्व्हिस, MPSC स्टेट सर्व्हिसेस आणि इतर ज्या एक्झाम्स आहेत, तर MPSCच्या ज्या इतर एक्झाम्स असतात, ज्या सबऑर्डिनेट एक्झाम्स असतात, तर त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. MPSC परीक्षांच्या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये एक समज आणि गैरसमज असतो. तर तो थोडासा मी 1-2 मिनिटात स्पष्ट करतो. किंवा ओव्हरऑल स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात इनफॅक्ट आता या लॉकडाऊनच्या, कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये काही गैरसमज निर्माण झालेले आहेत. शासनाला कोरोना पॅन्डेमिकमध्ये एक्झाम्स पुढे ढकलाव्या लागल्या. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामिनेशन्स सुद्धा पुढे ढकलल्या गेल्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या म्हणजे महाराष्ट्राच्या तर त्या ढकलल्याच गेल्या. आणि त्यामुळे वारंवार एक्झाम्स ढकलल्यामुळे थोडीशी विद्यार्थ्यांमध्ये एक निराशा सुद्धा आली, पालकांमध्ये एक निराशा आली. आणि मग आता स्पर्धा परीक्षांची तयारी करायची की नाही करायची अशा पद्धतीने सुद्धा काही विद्यार्थ्यांमध्ये एक थोडीसं दिशाहीनता ज्याला म्हणता येईल, तर अशी एक दिशाहीनता दिसायला लागली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल्स नेहमीच येत असतात की सर आता काय करायचं, एक्झामच्या वॅकन्सीज केव्हा निघतील वगैरे वगैरे. मी तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भात सांगू इच्छितो की रिसेंटली एका RTI ऍक्टिव्हिस्टनी, RTI ऍक्टिव्हिस्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचे जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांमध्ये किती जागा खाली आहेत विभागनिहाय माहिती मागवली होती, जी सगळ्याच लीडिंग वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेली होती. आणि मी सुद्धा ती माहिती जी आहे ती शेअर केली होती माझ्या फेसबुक प्रोफाईलला, स्टेटसला पण ती ठेवलेली होती. आणि त्या आकड्यानुसार आपल्या फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये 2 लाख पेक्षा जास्त, किती 2 लाख पेक्षा जास्त वर्ग ड, क, ब आणि अ म्हणजे क्लास 1 ऑफिसर ग्रुप A, क्लास 2 ऑफिसर ग्रुप B, गॅझेटेड, नॉन गॅझेटेड, क्लास 3 एम्प्लॉई आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची 2 लाख पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. अलीकडेच आत्ताच एक आर्टिकल एका एक्स IAS ऑफिसरनी पण या रिक्रुटमेंटच्या संदर्भात लिहिलेलं होतं आणि त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं होतं की सरकार हे चालवण्यापुरते लोक भरत असतं. म्हणजे सरकार हे राज्य चालवण्यापुरते जे अधिकारी किंवा कर्मचारी असतात तर ते भरत असतात किंवा त्याच्याही पेक्षा कमी भरती करत असतं. याला सर्वस्वी जबाबदार जे असतो ते आपण नागरिक असतो, सर्वसामान्य नागरिक. कारण आपण या संदर्भात किंवा विद्यार्थी जो असतो, शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भात मी बोलणार नाही, परंतु जे महाविद्यालयीन विद्यार्थी असतात, मोठे मोठे कॉलेजेस जे असतात, प्राध्यापक मंडळी असतात, निवृत्त कर्मचारी अधिकारी असतात, शासकीय कर्मचारी असतात सेवेमध्ये असलेले, तुमच्या विभागातील जे पॉलिटिकल लीडर्स असतात किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, है ना, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खूप आयोजित करणारे लोक असतील, तर हे जबाबदार नागरिक जातात कुठे आणि झोपतात कुठे. तर रिक्रुटमेंट हा जो प्रश्न आहे तो केंद्राच्या संदर्भात असू द्या की राज्याच्या संदर्भात असू द्या, जोपर्यंत तुम्ही तुमच्या संविधानिक अधिकारांपर्यंत जागरूक नाही आहात आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्थानिक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्या पद्धतीने शासनाला, प्रशासनाला जाब विचारत नाही, तोपर्यंत या रिक्रुटमेंटच्या ज्या प्रक्रिया असतात या थोड्याशा रखडतात. आणि कधी कधी काही लोकांना असं गदगदून हलवावं लागतं आणि त्यांना जागे करावं लागतं. तर कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये कोरोना हे एक निमित्त झालं. त्याचा आपण असं म्हणू शकतो की फायदा, गैरफायदा, व्हॉटेवर जे काही आहे तर ते सरकारने घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की देश किंवा राज्य चालवण्यासाठी नेहमीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज ही लागणार आहे. आणि त्यामुळे परीक्षा होणार नाहीत, परीक्षांच्या वॅकन्सीज निघणार नाहीत, ही जी निगेटिव्हिटी असते तर ती आपल्या मनातून काढून टाकणं अतिशय आवश्यक आहे. कारण या पद्धतीच्या भरत्या या होत असतात. स्पर्धा परीक्षा या कॉलेज किंवा स्कूलच्या पद्धतीने द्यायच्या नसतात. म्हणजे शाळेमध्ये जसं आपण जातो
किंवा महाविद्यालयांमध्ये आपण जसं जातो आणि जसे वेळेवरती अभ्यास करून, म्हणजे मोस्टली आपण महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस प्रवेश घेतो डिग्रीसाठी, तर त्यावेळेस आपण काय करत असतो की आपण एक्झाम आली की परीक्षेचा अभ्यास करतो आणि क्वालिफाय होतो. आपल्याला फक्त पास व्हायचं असतं किंवा काही जे चांगले अभ्यासू विद्यार्थी असतात त्यांना पर्सेंटेज घ्यायचे असतात, आहे ना, फर्स्ट क्लासमध्ये, डिस्टिंक्शनमध्ये, मेरिटमध्ये यायचं असतं. तसा अप्रोच जो आहे, म्हणजे अगदी वेळेवरती अभ्यास करण्याचा जो अप्रोच आहे, तो स्पर्धा परीक्षेला मुळीच लागू होत नाही. म्हणून आता या सेशन्समध्ये अगदी फर्स्ट इयर पासून तर ज्यांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, जे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी, काही विद्यार्थी कॉमर्स फील्डचे आहेत, कुणाचं बीबीए झालेलं आहे, कुणाचं लॉ झालेलं आहे, असा सगळा मिक्स क्राऊड आहे तुम्ही जे माझ्यासमोर आहात. त्याच्यामुळे जे विद्यार्थी फर्स्ट इयर पासून अलॉंग विथ ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएशनकडे दुर्लक्ष करा असं म्हणत नाही, परंतु ग्रॅज्युएशनच्या सोबत जे विद्यार्थी याचा चांगला अभ्यास करतील, एक किमान 2 तास, 3 तास, 4 तास रोज अभ्यास करतील, तर ग्रॅज्युएशन होतपर्यंत, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पर्यंत युपीएससीची स्पर्धा परीक्षा असू द्या, म्हणजे IAS IPSची असू द्या, सिव्हिल सर्व्हिसेसच्या 24 सर्व्हिसेस त्याची एक्झाम असू द्या, की एमपीएससी मध्ये राज्यसेवा परीक्षा असू द्या, की सबऑर्डिनेट असू द्या, अगदी आरामात, अगदी हसत खेळत, परंतु योग्य मार्गदर्शनामध्ये, नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही तुमच्या अंडर ग्रॅज्युएट लेवलला याची तयारी करू शकता. जर तुमचं अंडर ग्रॅज्युएट लेवलला हे ध्येय जर मी झालेलं असेल स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचं, तर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर, ओके, ग्रॅज्युएशन नंतर अगदी इमिजिएटली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा तयारी सुरू करू शकता. साधारणतः तुम्ही प्रॉपर गायडन्समध्ये जर करत असाल, कुठलीही स्पर्धी परीक्षा घ्या, अगदी क्लर्क पासून तर IAS पर्यंत मी म्हणेल, तर योग्य मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही. कारण योग्य मार्गदर्शन जर नसलं, मला अलीकडे आता काल परवाच कॉल आले, एक 1.5 2 वर्षापासून विद्यार्थी फक्त युट्यूबचे चॅनल बघून अभ्यास करतायत किंवा कुठले तरी ठोकळे घेतायत, ठोकळे घेऊन मोकळे होत आहेत, वाचतायत. ठोकळा म्हणजे एक असं गाईड असतं, हेवी गाईड असतं आणि ते वाचतात विद्यार्थी. त्यांना असं वाटतं की हाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आहे. ही मेंटॅलिटी जोपासणारे 50% पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की स्पर्धा खूप आहे, प्रचंड आहे. म्हणजे असं चित्र रंगवलं जातं आपल्या इकडे की 5-5 लाख वॅकन्सी, 5-5 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात किंवा 10 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात आणि फक्त 500 जागा असतात. म्हणजे एक विद्यार्थी क्वालिफाय होतो आणि मग 99% फेल होतात. 99% फेल होणारे विद्यार्थी किती सिन्सिअरली अभ्यास करतात हे सुद्धा जे या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत असं मत व्यक्त करतात त्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. त्यांना, ज्यांना काहीच माहिती नसतं, ते उठसूट स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात काहीतरी चुकीची विधानं करत असतात. मी 15 ते 16 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षात आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये अगदी IAS IPS IRS ऑफिसर्स घडवलेले आहेत. अनेक माझे ज्युनियर्स होते, त्यांना मी त्यांच्या अभ्यासामध्ये मदत करायचो, कारण मी मेन्स दिलेली होती, इंटरव्ह्यूचा अनुभव होता आणि त्याच्यामुळे मी मदत करायचो. ते विद्यार्थी सुद्धा आज खूप चांगल्या चांगल्या पोझिशन्सला आहेत आणि शिकवतो, प्रॉपरली शिकवतो. आपण ठाणे, मुंबईमध्ये आपले प्रॉपर सेंटर्स आहेत. आता तर आपण गेल्या 15 महिन्यापासून संपूर्णतः ऑनलाईन आपण केलेलं आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी संबोधीच्या वेगवेगळ्या करिअर गायडन्स सेशन्सचा, आमच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा फायदा घेतलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्हाला प्रॉपर अधिकाऱ्यांचं गायडन्स मिळालं पाहिजे, त्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्यांचं गायडन्स मिळालं पाहिजे, तर तुमचा वेळ वाया जात नाही. अदरवाईज स्पर्धा परीक्षामध्ये जेवढे फॉर्म भरणारे लोक असतात ते सगळेच्या सगळे सिन्सिअर असतात असं नाही आहे. 60% तर त्यातले, म्हणजे असं म्हणूया की ते काहीच कामाचे नसतात, कारण त्यांनी कधी अभ्यासच केलेला नसतो. त्यांनी फक्त फॉर्म भरण्याची फॉर्मॅलिटी पूर्ण केलेली असते. आणखी उरलेले जे असतात ना 40% त्यातले परत 20% असंच हाफ हार्टेड प्रिपरेशन करणारे असतात. नावापुरता ते 1-1, 2-2 वर्ष तयारी करतात, 3-3 वर्ष तयारी करतात, परंतु त्यांना त्याचं जे स्पर्धा परीक्षांची जी स्ट्रॅटेजी असते, प्रोफेशनल अप्रोच जो असतो तो समजलेला नसतो. आणि कुठलंही पुस्तक घ्यायचं किंवा कुठेतरी युपीएससीच्या नावाने, एमपीएससीच्या नावाने क्लास लावायचा आणि त्या ठिकाणी क्लरिकल लेवलचं किंवा पोलीस भरती लेवलचं कोचिंग व्हायचं. तर अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळे मेंटर्स निवडताना सुद्धा आपण फार जागरूक असणं गरजेचं आहे. इन्स्टिट्यूशन्स निवडताना सुद्धा तुम्हाला त्या इन्स्टिट्यूशनची पार्श्वभूमी माहिती असणं फार आवश्यक आहे. त्यातले रिझल्ट, फॅकल्टीज, ओके, स्वतः डायरेक्टर कुठल्या लेवलला होते हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे. आणि नुसताच डोळे झाकून कुठेही ब्लाइंडली आपण फेथ ठेवणं अपेक्षित नाही, जर आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असू तर. तर त्यामुळे मित्रो, स्पर्धा परीक्षा एक चांगलं फील्ड आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी सगळ्याच क्षेत्रातून येतात. अनेक विद्यार्थी खूप लेट जॉईन करतात स्पर्धा परीक्षांची तयारी. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे येणारे विद्यार्थी 24, 28, 24 वगैरे लेट नाही आहे, परंतु साधारणतः 28, 30 हे थोडंसं लेट झालं.
परंतु तरीही नाउमेद त्याच्यामध्ये होता येत नाही. या एज मध्ये सुद्धा प्रिपरेशन स्टार्ट करून अधिकारी झालेले लोक आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी आज तुम्हाला एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे एजचा जो क्रायटेरिया असतो तो मी तुम्हाला लोकांना सांगणार आहे. तर त्याच्यामुळे नामविवाद व्हायचं नाही. तुम्ही जर वेळ देऊ शकत असाल, सकारात्मक पद्धतीने अभ्यास करू शकत असाल, तर तुम्ही अगदी 1 ते 2 वर्षाच्या तयारीमध्ये तुम्ही निश्चितपणे कुठली तरी चांगली पोस्ट जी असते स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ती काढू शकता. त्यातल्या त्यात माझं असंही सांगणं असेल की जर तुम्ही एखाद्या फील्डमध्ये वेल एस्टॅब्लिश असाल, वेल एस्टॅब्लिश, तर तुम्हाला इकडे यायची गरज नाही. किंवा तुम्हाला जर एखाद्या तुमच्या चांगल्या प्रोफेशन मधून चांगलं इन्कम होत असेल, चांगलं जर तुम्ही सेटल्ड असाल, ओके, परंतु तुम्हाला कुठेतरी थोडीशी अशी एक जाणीव, एक 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 तुमचं एक ध्येय असतं नॉर्मली, की नाही मला काहीतरी सकारात्मक करायचं आहे, माझ्या हातामध्ये पॉवर्स असले पाहिजे, अधिकार असले पाहिजे, मी डेप्युटी कलेक्टर झालो पाहिजे, ओके, मी डीसीपी झालो पाहिजे, डीवायएसपी झालो पाहिजे, एससीपी झालो पाहिजे, असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स मध्ये कोणाला जावं असं वाटतं, काही लोकांना ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस मध्ये काम करावं असं वाटतं, ओके, काही लोकांना पंचायत राज सिस्टीम मध्ये ज्या चीफ ऑफिसरच्या वगैरे पद आहेत किंवा डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या पद आहेत त्या पदांवरती जायचं असतं. तर काही लोकांना ते एक मान सन्मान हवा असतो किंवा काही लोकांना ते पॉवर्स हवे असतात. काही लोकांना काहीतरी सकारात्मक करण्याच्या दृष्टिकोनातून, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक या सर्व्हिसेसकडे बघतात. तर काही लोकांना फक्त एक चांगली नोकरी म्हणजे मान सन्मान, बस, गाडी, बंगला वगैरे असं एक ॲझम्पशन असतं. मी तुम्हाला एवढं म्हणेन की स्पर्धा परीक्षांमध्ये येत असताना नेमकं कुठल्या उद्देशाने तुम्ही येताय, तुमचं व्हिजन काय आहे, ओके, ते व्हिजन लक्षात घेऊन या. नोकरी म्हणून तर हे खूप चांगलं आहे, पण ऍट द सेम टाइम तुम्ही जर चांगल्या पदावरती, अगदी तुम्ही छोट्या पदावरती जरी असलात ना, तरी पण तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी काही ना काहीतरी सकारात्मक करू शकता, हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे अगदी क्लर्क व्यक्ती जरी असेल तर कामाची कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कामाची सुरुवात ही छोट्या टेबल पासून होत असते, हे लक्षात ठेवायचं. तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये छोटं पद किंवा मोठं पद, ओके, निश्चितपणे त्याचा एक महत्व असतं. परंतु जर समजा आपलं सगळंच संपलेलं असेल आणि अगदी आपण लेट बाय लेट तयारी करतोय, नाही क्लास 1 होता आला आपल्याला, तर आपण क्लास 2 ऑफिसर जरी झालो किंवा फॉर दॅट मॅटर जर छोट्या पदावरती जरी आपला प्रवेश झाला, अगदी उशिरा का होईना, तरी सुद्धा आपल्याला पुढे जाण्याचे चान्सेस असतात. प्रायव्हेट कंपनीजमध्ये किंवा प्रायव्हेट जॉब्समध्ये हे चान्सेस मिळत नाही. अनेक निराश झालेले विद्यार्थी, अनेक लोक ज्यांना चांगला पगार नसतो किंवा सिक्युरिटी नसते, इन्सेक्युर्ड असतात, तर असे अनेक लोक खूप उशिराने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करतात. पण जर तुम्हाला तुमच्या एजनुसार, जर तुमचं एज संपायच्या आधी तुम्हाला एक 3 वर्ष जरी मिळत असतील साधारणतः, तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल, आता एमपीएससी राज्यसेवा परीक्षा ज्या असतात, ओके, आता तिकडे वळणारच आहे. राज्यसेवा परीक्षा ज्या असतात ज्याच्यामध्ये 29 सर्व्हिसेस आहेत वेगवेगळ्या, त्याच्यासाठी 38 एज लिमिट आहे जनरल कॅटेगरी स्टुडंटसाठी, ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी, आणि 43 एज लिमिट आहे सर्व सर्व कॅटेगरी, इतर सर्व मागास जातीच्या आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये ओबीसी आले, एसबीसी आले, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आले, व्हीजे, एनटी, एसबीसी आले, या सगळ्यांसाठी 43 पर्यंत एज लिमिट आहे. एखाद्याने जर 40व्या वर्षी जरी ठरवलं की मला बाबा डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी व्हायचं आहे, आणि तो जर झपाटून किंवा पूर्ण वेळ देऊन किंवा काही ना काही मॅनेज करून एक 4-5 तास जर रेग्युलरली अभ्यास करण्याच्या मानसिकतेत असेल आणि त्याला जर एक प्रॉपर गायडन्स जर मिळत असेल व्यवस्थितरित्या, तरी सुद्धा तो अटेम्प्ट देऊन 1-1.5 वर्षाच्या चांगल्या प्रिपरेशन मध्ये तो व्यक्ती अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकतो. पण काही डिसिप्लिन्स पाळणे, स्ट्रॅटेजिक प्रोफेशनल अभ्यास करणे, प्रॉपर गायडन्स मध्ये अभ्यास करणे हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, नाहीतर मग सरांनी सांगितलं होतं 40व्या वर्षी सुद्धा आपण होऊ शकतो आणि मग फक्त अभ्यासापुरता म्हणजे काहीतरी जस्ट क्लासेस कुठेतरी जॉईन करायचे आणि मग आभाळाभर अभ्यास करायचा आणि आपण छटाकभर अभ्यास करायचा, तसं होत नसतं. ठीक आहे, तर त्यामुळे अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी आहे. अगदी उशिरा का होईना संधी प्रत्येकाला मिळत असते, परंतु त्या संधीला तुम्ही कसं आजमावता, कशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करून घेता, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 लाख पदं ही रिक्त आहेत. त्यामुळे 2022 मध्ये, 2023 मध्ये, पुढच्या येणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2024ला इलेक्शन सुद्धा आहे. राजकारणावरती इलेक्शनचा मोठा इम्पॅक्ट असतो.
त्याच्यामुळे सरकार जे कुणाचंही असेल तरी ते चांगलं कामं करण्याच्या संदर्भात नेहमी शेवटच्या टप्प्यामध्ये का होईना किंवा बिफोर 1 or 2 years ऑफ इलेक्शन ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे युवकांसाठी चांगली संधी असेल असं मला वाटतंय आणि सध्या काही डेव्हलपमेंट सुरू झालेले आहे. काल परवाच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एमपीएससीच्या संदर्भात काही महत्वाचे डिसिजन घेण्यात आले. रखडलेल्या भरत्या किंवा रखडलेल्या इंटरव्ह्यूज सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यात येणार आहेत. तर त्यामुळे आपण जे लोक महाराष्ट्रातील एमपीएससीच्या संदर्भात तयारी करतायत त्यांनी निश्चितपणे सकारात्मक व पॉझिटिव्ह राहावं, झपाटून अभ्यास करा, व्यवस्थितपणे अभ्यास करा. ठीक आहे. तर आता मी आणि जे युपीएससीचं आहे तर युपीएससी स्टाफ सिलेक्शन बँकिंग यांच्या तर एक्झाम्स रेग्युलरली होतच आहेत. फक्त शेड्यूल थोडंसं मागे पुढे झालेलं आहे. तर त्याच्यामुळे कुठल्याही तुम्हाला पदावरती जायचं असेल तर अभ्यास सोडायचा आणि नियमितता ठेवायची, सातत्य ठेवायचं, मोटिवेटेड राहायचं, सेल्फ मोटिवेटेड राहायचं. ओके, मेक युअर ओन आयलंड असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एमपीएससीच्या संदर्भात जे महत्वाची पदं आहेत तर त्याबद्दल थोडंसं मी इथे शेअरिंग करणार आहे आणि त्यानंतर मग आपण त्याचा जो अभ्यासक्रम आहे तर तो बघूया. बघा, एमपीएससी मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम आहे. अनेक लोकांचं कन्फ्युजन असतं. मी थोडंसं एमपीएससीच्या 2 जे प्रकार असतात तर ते तुम्हाला सांगतो. एमपीएससी मध्ये एक आहे जनरलाइज. ओके, म्हणजे जनरलाइज परीक्षा ज्या सगळ्यांसाठी असतात. म्हणजे तो बीए असो, बीकॉम असो, बीएससी असो, ओके, तो एमबीबीएस असो की तो बीएएमएस असो की तो बीई असो, ओके, तो व्हॉट एव्हर कुठल्याही फील्डचा असो, बीबीए, बीसीए वगैरे व्हॉट एव्हर कुठल्याही फील्डचा असो. तर त्याच्यासाठी जनरलाइज एक्झाम्स असतात. या ज्या जनरलाइज एक्झाम्स असतात ना त्याच्यामध्ये क्लर्क, टायपिस्ट म्हणजे अगदी छोट्या लेवल पासून सांगतोय, टॅक्स असिस्टंट, ओके, एक्साइज असिस्टंट या ग्रुप सी लेवलच्या, ओके, ग्रुप गट क लेवलच्या एक्झाम्स आहेत. म्हणजे असं समजा की क्लरिकल लेवलच्या एक्झाम्स आहेत. पण याला काही परीक्षांसाठी मराठी आणि इंग्रजी किंवा मराठी किंवा इंग्रजी 30-40 टायपिंगची आवश्यकता असते. ठीक आहे. आणि याचं जे सिलेबस आहे या परीक्षेचं ग्रुप सी लेवलच्या एक्झामचं जे सिलेबस आहे हे ऑलमोस्ट जे ग्रुप बी नॉन गॅझेटेड लेवलचं पीएसआय, एसटीआय, एएसओ मंत्रालयाची जी एक्झाम असते त्या लेवलचं याला सिलेबस असतं. तर ही एक पहिली अपॉर्च्युनिटी सगळ्याच क्वालिफिकेशन असलेल्या लोकांसाठी. आणि आजकाल तर असं झालेलं आहे की अगदी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सुद्धा, मॅनेजमेंटचे विद्यार्थी सुद्धा क्लरिकल लेवलची परीक्षा देत आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की प्रायव्हेटमध्ये तुम्हा लोकांना म्हणजे जे त्या फील्डचे लोक असतात त्यांना फार कमी लोकांना म्हणजे ज्यांचं एकदम मेरिटोरियस बॅकग्राऊंड असतं त्यांनाच खूप चांगले पॅकेजेस मिळतात, इतर लोकांना मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी या वेगवेगळ्या फील्डचे हे स्पर्धा परीक्षांमध्ये लेट उतरतात. ते जर आधीच कळलेलं असेल तर आपण आपल्या ग्रॅज्युएशनचा पिरियड सकारात्मकपणे यूज करू शकतो. त्याच्यामुळे जे अंडर ग्रॅज्युएट लेवलला आतापासून आयएएस, आयपीएस किंवा एमपीएससीची तयारी करतात त्यांचा वेळ नंतर पुढे वाया जात नाही, कारण त्यांच्यापुढे 2 ऑप्शन्स असतात. ओके, त्यांचा एक ट्रॅडिशनल वे असतो आणि दुसरा स्पर्धा परीक्षा. दुसरी जी एक्झाम आहे तर ती असते पीएसआय, एसटीआय आणि मंत्रालय, एएसओ, असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स मंत्रालय, महाराष्ट्राचं मंत्रालय. ओके, याच्यामध्ये ही जी पीएसआयची जी परीक्षा आहे तर याला उंची आणि शारीरिक क्षमतेचे निकष आहेत. म्हणजे पुरुष असेल तर 165 सेंटीमीटर, महिला असेल तर 157 सेंटीमीटर. ओके, आणि याच्यासाठी जो दुसरा निकष आहे वयाचा तर पीएसआय साठी 31 ओपनला आणि 34 जे असतं हे असतं सगळ्या बॅकवर्ड कम्युनिटीज ज्या आहेत सगळ्या एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी त्यांच्यासाठी. ओके, परंतु एसटीआय आणि एएसओ साठी मी जसं तुम्हाला सांगितलं की 38 हे ओपनसाठी आणि 43 हे सगळ्या बॅकवर्ड क्लासेससाठी. तर तुम्हाला क्लरिकलची एक्झाम, एसटीआय, एएसओ मंत्रालय आणि नंतरची जी क्लास 1 साठीची परीक्षा जी असते राज्यसेवा किंवा ज्याला आपण म्हणतो स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन, ओके, स्टेट सर्व्हिसेस, तर यासाठी 38 आणि 43 असे एज क्रायटेरिया आहेत. तर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसत असाल, समजा तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर 38 पर्यंत एज लिमिट आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये जर असाल तर 43 सगळ्याच बॅकवर्ड क्लासेस. ओके, ओबीसी पासून एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी. ठीक आहे. त्यानंतर मग आणखी बरेचसे याचे निकष आहेत वेगवेगळ्या घटकांसाठी.
तर ते निकष ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस आपण बघणं अपेक्षित आहे. ओके, आता तिसरी परीक्षा जनरलाइज मधली तिसरी परीक्षा जी आहे, ही तिसरी परीक्षा आहे राज्यसेवा. आणि याच राज्यसेवा परीक्षामध्ये याच राज्यसेवा परीक्षामध्ये तिसरी परीक्षा जी आहे तर ती राज्यसेवा. आणि याच राज्यसेवा परीक्षेमध्ये जस्ट मिनिट, याच राज्यसेवा परीक्षामध्ये 29 सर्व्हिसेस असतात. ओके, 29 सर्व्हिसेस असतात. हे जे 29 सर्व्हिसेस असतात, हे जे 29 सर्व्हिसेस असतात, त्या सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात मोठी जी सर्व्हिस असते, ओके, त्या सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात मोठी जी सर्व्हिस जी असते, तर ही सर्व्हिस डेप्युटी कलेक्टर, म्हणजे आपण म्हणतो की डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे तर राज्यसेवेतील मोठं पद आहे. ओके, डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी. आणि त्याच्यानंतरचं त्याचंच समकक्ष जे पद आहे तर ते आहे DYSP किंवा ज्याला आपण म्हणतो ACP. ओके, एसीपी किंवा DYSP. DYSP याला ग्रामीण भागामध्ये DYSP म्हटलं जातं आणि शहरी भागामध्ये त्याला म्हटलं जातं ACP. ठीक आहे, तर ही जी पदं आहेत तर ती मी तुम्हाला जस्ट याच्यामध्ये सांगतो. राज्यसेवेमधली पदं कुठली कुठली आहे, बऱ्याचशा लोकांना ही पदं नॉर्मली माहिती नसतात. डेप्युटी कलेक्टर, DYSP म्हणजे ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर, ओके, AC सेल्स टॅक्स. ओके, सेल्स टॅक्स किंवा आपण त्याला म्हणतो स्टेट GST. ओके, असिस्टंट कमिशनर स्टेट GST. त्यानंतर दुसरं जे पद आहे चौथं DDR, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, जिल्हा उपनिबंधक नावाचं पद आहे. ओके, त्याच्यानंतर मग ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO मध्ये 2 पदं असतात, क्लास 1 आणि क्लास 2 ची. त्याच्यानंतर चीफ ऑफिसर, नगरपालिका, नगर परिषद जे असतात त्या ठिकाणी क्लास 1 आणि क्लास 2. आपल्या एक विद्यार्थिनी आहेत पनवेल महानगरपालिकेला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहेत तृप्ती सांडभोर, तर त्यांचं सिलेक्शन चीफ ऑफिसर क्लास 1 म्हणून झालं 2009 ला. त्याच्यानंतर त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा उपायुक्त होत्या. नंतर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा उपायुक्त होत्या, डेप्युटी कमिशनर. ओके, माझा जो विद्यार्थी आहे डॉक्टर विकास खंडारे, सध्या आता मालेगाव नगर परिषद आहे वाशिम जिल्ह्यामध्ये, तर त्या ठिकाणी तो चीफ ऑफिसर म्हणजे मुख्याधिकारी आहे. ओके, मुख्याधिकारी आहे तिथल्या नगर परिषदेचा. ठीक आहे, तर त्याचंच लेक्चर तुमच्यासाठी बहुधा आता या पुढच्या आठवड्यामध्ये आपण ठेवणार आहोत. ठीक आहे, तर BDO, ओके, भिवंडीला माझा एक विद्यार्थी BDO होता, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. आता तो असिस्टंट कमिशनर सेलटॅक्सला आहे, मुरलीधर बांडे. ठीक आहे, तर त्याचं सिलेक्शन जे आहे, त्यांचं सिलेक्शन जे आहे तर ते 2011च्या दरम्यान झालं. मागे त्यांनी सुद्धा संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरती 3 जानेवारीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. ओके, आणि बरेचसे विद्यार्थी मग वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये आहेत, DDR मध्ये आहेत आपले विद्यार्थी, AR मध्ये आहेत, असिस्टंट रजिस्ट्रार मध्ये. ओके, तर याच पद्धतीने अनेक वेगवेगळी पदं आहेत. तर BDO झालं, चीफ ऑफिसर झालं, DDR झालं, मग असिस्टंट रजिस्ट्रार झालं. कॅफोची एक पोस्ट असते, परंतु कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी असते, चीफ अकाउंट अँड फायनान्स ऑफिसर. ओके, चीफ अकाउंट अँड फायनान्स ऑफिसर, कॅफो. ठीक आहे, ज्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड असतं ते याच्यासाठी एलिजिबल असतात, परंतु त्यांना MPSC ची परीक्षा क्वालिफाय करावी लागते. त्याच्यानंतर मग यामध्ये इतर सर्व्हिसेस आहेत, जसं डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर. ओके, डेप्युटी EO, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर. वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात, ओके, अनेक डिपार्टमेंट्स असतात गव्हर्नमेंटची, त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रोजेक्ट ऑफिसरची पदं असतात. ओके, त्यानंतर नायब तहसीलदार ही पदं असतात. ओके, तहसीलदार तुम्हाला माहितीच असेल की तहसीलदार हा तालुका लेवलचा अधिकारी असतो. ओके, सोबतच तुम्हाला नायब तहसीलदार हा त्याच्या खालचा अधिकारी असतो. मंत्रालयामध्ये जसं मी तुम्हाला असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे पद सांगितलं, तर त्याच पद्धतीने तुम्हाला सेक्शन ऑफिसर म्हणजे कक्ष अधिकारी हे पद सुद्धा मंत्रालयामध्ये असतं. ओके, तर हे जे पद आहे तर हे पद MPSC राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून डायरेक्टली कक्ष अधिकाऱ्याचं पद असतं. ओके, यासोबतच उद्योग उपसंचालक, तांत्रिक गट, ओके, म्हणजे डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्री हे एक पद असतं. त्याच्यानंतर सहाय्यक संचालक, म्हणजे मी आता सगळी पदं इथे लिहू शकत नाही, परंतु तरी मी लिहितो इथे, काही पदं मी आणखी नमूद करतो इथे, म्हणजे तुम्हाला एक पदांची माहिती मिळेल. उद्योग उपसंचालक,
डेप्युटी डायरेक्टर, ओके, इंडस्ट्री. आपला एक विद्यार्थी आहे नरेश देवराज, तो सुद्धा या पदावरती एमपीएससी थ्रू क्वालिफाय झालेला आहे. त्याच्यानंतर सहाय्यक संचालक, कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. आणि ही जी पदं असतात ना, ही सर्वच ऑलमोस्ट वेगवेगळ्या याच्यामध्ये स्टेट सर्व्हिसेस मध्ये सुद्धा अशी पदं असतात. ओके. त्याच्यानंतर कक्ष अधिकारी मी तुम्हाला सांगितलंच आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी सुद्धा एक पद असतं. सहाय्यक निबंधक तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख एक डिपार्टमेंट आहे, ज्या ठिकाणी जमिनीचं मोजमाप वगैरे होतं. तर हे सुद्धा डेप्युटी सुपरिटेंडंट, हे सुद्धा एक पद आहे, डेप्युटी सुपरिटेंडंट. ओके. भूमी अभिलेख. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डेप्युटी सुपरिटेंडंट, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क. मी जस्ट एक काही महत्वाची पद्धत सांगतोय, म्हणजे जी अनेक लोकांना माहिती असतात, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी वगैरे ती तर माहितीच असतात, परंतु ही पदं माहिती नसतात. ओके. तर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, स्टेट एक्साइज डिपार्टमेंट जे असतं, राज्य उत्पादन शुल्क, हे एक महत्वाचं डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर मग सहाय्यक आयुक्त, याच डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक आयुक्ताचं एक पद असतं. ओके. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क म्हणजे स्टेट एक्साइज डिपार्टमेंट. त्याच्यानंतर मग कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी असं एक पद आहे. ग्रुप बी मध्ये येतं सहाय्यक प्रकल्प अधिकारी असं एक पद आहे, किंवा संशोधन अधिकारी म्हणतात त्याला. ग्रुप बी मध्ये येतं नायब तहसीलदार, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीने अनेक जी पदं आहेत ती एमपीएससीच्या माध्यमातून भरली जातात. आणि एमपीएससीला बऱ्यापैकी व्हॅकन्सीज असतात, म्हणजे व्हॅकन्सीज नसतात अशातला भाग नाही, व्हॅकन्सीज असतात. साधारणतः 2019ला 342 पदांची व्हॅकन्सी निघालेली होती. ती नंतर मग 419 झाली. त्याच्यानंतर 2020 मध्ये 200 पदं निघालेली होती. त्यात वाढण्याची शक्यता होती आणि त्याच्या आधी सुद्धा बऱ्यापैकी याच्या व्हॅकन्सीज निघत होत्या. परंतु परंतु ही जी पदं निघतात, तर या पदांमध्ये जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की व्हॅकन्सीज जरी समजा कमी जास्त प्रमाणात एक 400, 500, 600 या दरम्यान जरी असली, तरी याच परीक्षासोबत एमपीएससीच्या ज्या इतर परीक्षा असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, मंत्रालय एएसओ, तर यांच्यामध्ये पीएसआय, एसटीआयच्या वगैरे बऱ्यापैकी व्हॅकन्सीज निघत असतात. ओके. त्यातल्या त्यात क्लरिकल लेवलच्या पण व्हॅकन्सीज बऱ्यापैकी निघत असतात. मागील वर्षभरामध्ये क्लरिकलच्या कुठल्याही व्हॅकन्सीज निघालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे इथे जर कोणी ज्यांचं टायपिंग वगैरे झालेलं असेल, ओके, मराठी इंग्लिश टायपिंग झालेलं असेल, तर त्यांना क्लरिकलमध्ये चांगली संधी मिळू शकते. तर या झाल्या साधारणतः व्हॅकन्सीज. आता मी तुम्हाला राज्यसेवेचाच एक थोडासा पॅटर्न सांगतो आणि इतर ज्या एक्झाम्स असेल तर त्याच्या संदर्भात त्याचं इंटरलिंकिंग करतो. आता राज्यसेवा जी परीक्षा असते, ही परीक्षा 3 टप्प्यांवरती होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. राज्यसेवा परीक्षा म्हणजे ज्या मी आता जी पदं मी तुम्हाला आता सांगितली. राज्यसभेमध्ये 29 सर्व्हिसेस आहे. नवीन पद अलीकडे जॉईन झालेलं आहे, त्याच्यामध्ये डेप्युटी कमिशनर सामाजिक न्याय, आणि त्याचं पे स्केल हे सगळ्यात हायेस्ट आहे, म्हणजे डेप्युटी कलेक्टर पेक्षा सुद्धा त्याचं पे स्केल हे सर्वात हायेस्ट आहे. या एमपीएससी राज्यसेवा परीक्षामध्ये जी पूर्व परीक्षा असते त्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2, GS1 आणि GS2 म्हणतात. याचं संपूर्ण जे सिलेबस आहे या पूर्व परीक्षेचं, ते युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची जी एक्झाम आहे, युपीएससी म्हणजे IAS, IPS, IRS वगैरे ज्या एक्झाम्स असतात, त्याची जी पूर्व परीक्षा आहे, तर त्या पूर्व परीक्षेमध्ये जे 2 पेपर्स असतात त्याचं सिलेबस आणि एमपीएससी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचं सिलेबस हे तंतोतंत सारखं आहे. उलट राज्यसेवेचं पूर्व परीक्षेचं सिलेबस हे युपीएससी पेक्षा थोडंसं जास्त असतं. कारण एमपीएससीचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास, ओके, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील समाज सुधारक, महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था, महाराष्ट्रातील पंचायत राज, महाराष्ट्रातील इतर चालू घडामोडी या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळे युपीएससी पेक्षा ते उलट एक प्रकारे जास्त होतं असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षेमध्ये 6 पेपर्स असतात. ओके. 6 पेपर्स पैकी 5 पेपर हे ऑब्जेक्टिव्ह असतात. पूर्व परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे, तशीच मुख्य परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि एक प्रश्नपत्रिका असते जी रिटर्न असते. ओके. हे मी तुम्हाला शो करणार आहे, हे शो करणार आहे तुम्हाला.
मुख्य परीक्षा झाली की तुमची मग मुलाखत असते. मुलाखत असते 100 मार्क्सची. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असा पॅटर्न आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या PSIची जी परीक्षा आहे, पोलीस सब इन्स्पेक्टरची, त्यामध्ये पूर्व परीक्षा सुद्धा आहे, मुख्य परीक्षा सुद्धा आहे. PSIच्या विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणी सुद्धा असते, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांना धावावं लागतं, पळावं लागतं, ओके, गोळाफेक वगैरे करावं लागते. फक्त PSI साठी. DYSP साठी तो प्रकार नसतो, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला क्लास 1 अधिकारी व्हायचं असेल तर त्या गोष्टी त्याच्यासाठी त्यामध्ये नसतात. IPS जरी व्हायचं असेल तर IPS, UPSC थ्रू IPS होणाऱ्या लोकांना धावणं, पळणं वगैरे हा प्रकार नसतो. त्या ठिकाणी तुमची मेंटल कॅपॅबिलिटी जी आहे तर ती बघितल्या जाते आणि त्याच्यासाठी एक्झामिनेशन जी असते, रिटन एक्झामिनेशन, तिची लेवल ही डिफिकल्ट असते. तर इथे PSI मध्ये तिसरा जो पार्ट आहे तो शारीरिक क्षमता चाचणी असतो. आधी त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर करायचे विद्यार्थी. आता अलीकडेच MPSCने एक रेग्युलेशन, एक नियम काढला, तर त्यानुसार शारीरिक क्षमता चाचणीमध्ये 60% पेक्षा जास्त मार्क्स असणं अपेक्षित आहे. म्हणजे याच्यामध्ये समजा 100 पैकी जर 60 मार्क्स असतील तरी पुरेसे आहे. 70 मिळू द्या, 90 मिळू द्या, काही विशेष फायदा होणार नाही. आधी काय असायचं की ज्याला जास्त मार्क्स शारीरिक क्षमतेमध्ये मिळेल तर त्याचे मार्क्स फायनल सिलेक्शन मध्ये काउंट केले जायचे आणि याच्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे असायचे. परंतु आता तसा स्कोप PSIच्या विद्यार्थ्यांना राहणार नाही. म्हणून त्यांना पूर्व परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये आणि नंतर फायनली इंटरव्ह्यू याच्यामध्ये चांगले मार्क्स घेणं अपेक्षित आहे. STI आणि ASO या परीक्षांमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा महत्वाची आहे. पूर्व परीक्षा क्वालिफाय होऊन मुख्य परीक्षेचा जो स्कोर असतो त्याच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं. त्याच्यामुळे STI आणि ASO मध्ये जो कट ऑफ जो असतो तर तो हा बऱ्यापैकी जास्त जात असतो. असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही मंत्रालयातील पोस्ट आहे आणि या मंत्रालयातील पोस्टसाठी वॅकन्सी साधारणतः कमी असतात. ओके, कमी असतात, म्हणजे नॉर्मली त्या कमी काढल्या जातात असं आपण म्हणू शकतो. परंतु याच्यामध्ये मग कमी वॅकन्सी जर असल्या तर स्कोर जो असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 मार्क्स असतील आणि 100 मार्क्स पैकी जर 60 हा 65 हा म्हणजे 65 वरती जर सिलेक्शन होत असेल तर तुम्हाला 100 पैकी 65 घ्यावं लागतील. तुम्हाला त्या ठिकाणी अगदी काठावरती 60 वगैरे मार्क्स घेऊन चालणार नाही. ठीक आहे. तर स्कोर किंवा कट ऑफ जो असतो तो ASO साठी हा कम्पॅरेटिव्हली जास्त लागतो इतरांच्या बाबतीत. परंतु PSI मध्ये बऱ्यापैकी वॅकन्सीज सतत निघत असतात, तर त्यामुळे त्या ठिकाणी कट ऑफ जो आहे तर हा नॉर्मली PSI मध्ये कमी लागत असतो. ओके, ऍज कम्पेअर टू द STI आणि ASO. आता राज्यसभेचे जे 2 पेपर्स आहेत तर त्याबद्दल मी थोडंसं सांगतो तुम्हाला. राज्यसभेमध्ये जे 2 पेपर्स आहेत, जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2. ओके, GS2 यामध्ये एक लक्षात घ्या की दोनही पेपर महत्वाचे आहेत. आता हेच पेपर्स UPSC सिव्हिल सर्व्हिसेसला पण असतात. परंतु UPSC मध्ये हा जो सेकंड पेपर असतो तो क्वालिफाईंग असतो. 33% मार्क्स घ्यायचे असतात त्याच्यात. म्हणजे 200 मार्क्स पैकी 66 मार्क्स घ्यायचे असतात. परंतु या ठिकाणी या पेपरला 200 मार्क्स असतात, या पेपरला 200 मार्क्स असतात. इथे 100 क्वेश्चन्स असतात, इथे 80 क्वेश्चन्स असतात. ओके, 80 प्रश्न असतात. आणि इथे 2 तास असतात, 2 अवर्स, आणि इथे पण 2 तास असतात, 2 अवर्स. ओके, म्हणजे हे स्ट्रक्चर आहे याचं. परंतु या ठिकाणी या पेपरमध्ये म्हणजे MPSC साठी, राज्यसेवेसाठी हा पेपर स्कोरिंग आहे आणि हाईच पेपर स्कोरिंग आहे. म्हणजे इथे 200 आणि 200 पैकी तुम्हाला जेवढे जास्त मार्क्स मिळतील तेवढं तुमचं भलं होणार आहे, तेवढे तुम्ही पास होणार आहात. ओके, UPSC ला मात्र इथे 200 पैकी 66 मार्क्स मिळाले की तुम्ही क्वालिफाय होता सेकंड पेपर. ओके, आणि फर्स्ट पेपरमध्ये UPSC ला तुम्हाला 200 पैकी 110 प्लस घ्यायचे असतात. MPSC चे कट ऑफ 200 प्लस 200 400 असल्यामुळे, 400 पैकी असल्यामुळे MPSC चे कट ऑफ आतापर्यंत मी सांगतो तुम्हाला कसे लागलेले आहेत. अगदी सुरुवातीला ज्यावेळेस ही सिस्टीम इंट्रोड्यूस झाली तर अगदी पहिल्याच वर्षी साधारणतः 125 कट ऑफ लागलेला होता. ओके, 125 फक्त कट ऑफ लागलेला होता, कितीपैकी 400 मार्क्स पैकी. त्याच्यानंतर तो साधारणतः वाढत गेला. तर मला आता एक्झॅक्टली तर आकडे पाठ नाही आहेत, परंतु मी तुम्हाला सांगतो की 125 वरून तो साधारणतः 145 वरती गेला, नंतर तो 160 वरती गेला. ओके, नंतर तो 189 वरती वगैरे गेला आणि एकदाच तो साधारणतः 240च्या आसपास आलेला होता. आता हे जे कट ऑफ्स लागतात ना MPSC मध्ये, प्रामुख्याने लक्षात घ्या की ज्या महिला ज्या आहेत, सर्वच सेक्शनच्या महिला मुली, या मुलींसाठी 33% आरक्षण आहे. ओके, MPSC साठी. बाकी इतर एक्झाम्स मध्ये 33% मुलींना आरक्षण नसतं. ठीक आहे, MPSC मध्ये आहे. मग आता इथे इथे काय होतं,
की 33% आरक्षण असल्यामुळे सपोज फॉर एक्झाम्पल आपण गृहीत धरूया की 1000 वॅकन्सीज आहेत, तर या 1000 वॅकन्सीज पैकी 33% ज्या वॅकन्सीज आहेत तर त्या महिला उमेदवारांसाठी राखीव असतील. दुसरी गोष्ट, समजा जनरल कॅटेगरीच्या, ओपन कॅटेगरीच्या जर समजा 500 वॅकन्सीज असतील, तर या 500 पैकी जनरल कॅटेगरीच्या मेल व्यतिरिक्त 33% जे आहेत 33%, या 500 पैकी 33% जे असतील तर या फिमेलसाठी रिझर्व्ड असतील. आणि ज्या 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 मेरिटनुसार ज्या जागा सेक्युअर्ड करतात त्या महिला वेगळ्या. ओके, ज्या म्हणजे या प्रॉपरली ओपन मेरिटमध्ये येतात त्या महिला वेगळ्या, आणि मग ज्या मेल मधून म्हणजे पुरुषांपेक्षा याच्यातून पुरुषांच्या मेरिट लिस्ट व्यतिरिक्त ज्या महिला सेक्युअर्ड असतात 33% आरक्षण घेतात, तर ते त्यांचा स्कोर हा वेगळा असतो. तर हे लक्षात घ्या की मेल आणि फिमेल म्हणजे ओपन मध्ये मेल फिमेल, मग ओबीसी मध्ये मेल फिमेल, SC ST VJNT SBC मध्ये मेल फिमेल, असं 33%चं आरक्षण मुलींना महिलांना दिलं जातं. आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या शासनामध्ये मुलींची महिलांची संख्या ही बऱ्यापैकी वाढलेली दिसून येत आहे. तर याचं कारण, विशेष कारण म्हणजे हे 33%चं आरक्षण. ओके, आता पुढे जाऊया आपण. याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते GS1 GS2 ला. इथे काय काय फॅक्टर्स असतात ते जस्ट सांगतो मी तुम्हाला. इथे तुम्हाला GS2 मध्ये, या GS2 च्या पेपरमध्ये, याला सीसॅटचं पेपर पण म्हटलं जाते UPSC आणि MPSC दोन्हीकडे. या ठिकाणी तुम्हाला रिझनिंग एक भाग आहे, म्हणजे आपण म्हणूया बुद्धिमापन चाचणी. ओके, त्याच्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. ओके, म्हणजेच याला आपण मॅथ्स म्हणूया, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. तिसरा पार्ट आहे याला इंग्लिशचे पॅसेज, इंग्लिशचे ज्याला आपण म्हणू पॅसेजेसला काय म्हणतो आपण, पॅरेग्राफ दिलेले असतात जे 10वी 12वीला तुम्ही सॉल्व्ह करता ते. आणि चौथा फॅक्टर असतो मराठीचे उतारे. उतारे उतारे हा शब्द महत्वाचा आहे. आणि पाचवा फॅक्टर असतो डिसिजन मेकिंग. ओके, डिसिजन मेकिंग म्हणजे योग्यता. ओके, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये डिसिजन्स घेऊ शकतात सिच्युएशन्स मध्ये, तर ते दिलेलं असतं. म्हणजे एक अधिकारी म्हणून तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किती योग्य डिसिजन घ्याल, तर अशा पद्धतीचं याचं स्वरूप असतं. ओके, तर हे डिसिजन मेकिंग, मराठीवरील उतारे, इंग्लिशवरील उतारे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग, हे 5 सेक्शन्स प्रामुख्याने या पेपरमध्ये आहे. याच्या संदर्भातलं आता मी फक्त आजच्या सेशनमध्ये तुम्हा लोकांना फक्त हेच एवढे कंटेंटच सांगणार आहे. कारण आपण आता जे पुढचे 10 दिवस जे आपण याचं फाउंडेशन जे घेतो MPSC राज्यसेवा परीक्षेचं आणि इतर परीक्षांचं, ओके, मॉर्निंगला वगैरे जे आपण घेणार आहोत, तर त्याच्यामध्ये याचं जे डिस्कशन आहे प्रॉपरली एका एका वेगळ्या लेक्चरमध्ये हे केलं जाईल. त्याच्यामुळे आता इतकं तुर्तास तुम्ही फक्त एवढं एक स्ट्रक्चरच लक्षात ठेवा, कारण आजच्या सेशनमध्ये आपण तेवढंच डिस्कस करू शकतो. तर इथे एक गोष्ट सांगतो तुम्हाला प्रामुख्याने की हे जे रिझनिंग असतं म्हणजे UPSC किंवा MPSC ला जो रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा जो पार्ट आहे हा बेसिकली इतका डिफिकल्ट नसतो, हा लॉजिकल लेवलचा असतो. माझ्याकडे मी जे विद्यार्थ्यांना आम्ही जे शिकवतो तर त्यांना आम्ही बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शनला जे मॅथ्स असतं ज्याची डिफिकल्टी लेवल UPSC आणि MPSC पेक्षा जास्त असते त्या लेवलचं सगळं शिकवतो आणि त्यांना UPSC MPSCचा अप्रोच पण सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण हे मॅथ्स इथलं आणि इथलं मॅथ्स जे आहे ना ते जास्त डिफिकल्ट आहे UPSC आणि MPSCच्या परीक्षांपेक्षा. हे जर तुम्हाला इथे जर तुम्ही झालात तर तुमचं लॉजिकल अनालिटिकल स्किल जे आहे तर ते ऑटोमॅटिकली डेव्हलप होतं. ओके, आणि त्याचा उपयोग तुम्हाला MPSC UPSC चे पेपर सोडवण्यासाठी 100% होतो. ओके, तर तुमचं लॉजिकल स्किल, तुमचं इंटरप्रिटेशन स्किल आणि तुम्हाला काही महत्वाचे फॉर्म्युलाज माहिती असणं फार आवश्यक आहे. डेटा इंटरप्रिटेशन हा एक पार्ट याच्यामध्ये असतो, तो अतिशय महत्वाचा आहे. परंतु डेटा इंटरप्रिटेशन समजून घेण्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज आलं पाहिजे, तुम्हाला LCM HCF काढता आला पाहिजे, तुम्हाला ऍव्हरेजचे गणित माहिती पाहिजे. हे 3-4 चॅप्टर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डेटा इंटरप्रिटेशनला फास्ट करू शकता. ठीक आहे, तर हा झाला एक पेपर. आणि याचं कॉन्ट्रीब्युशन तुमच्या PSI STI च्या एक्झाम मध्ये सुद्धा आहे, म्हणजे बुद्धिमापन चाचणी, अंकगणित. ओके, इंग्रजीचं व्याकरण, मराठीचं व्याकरण, हा जो पोर्शन आहे हा संपूर्ण तुम्हाला PSI STI ASO ची परीक्षा आणि ज्या इतर ज्या खालच्या लेवलच्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आहे. GS1 जो आहे जनरल स्टडीज 1, या GS1 मध्ये इतिहास आहे. ओके, भारतीय इतिहास. आता एक लक्षात घ्या, भारतीय इतिहास म्हटल्यानंतर प्राचीन भारताचा इतिहास,
ओके, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास हे 3 सेक्शन्स येतात. आता हे आधुनिक, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा जो इतिहास आहे हा तुमच्या MPSC राज्यसेवा परीक्षेला असतो, UPSC सिव्हिल सर्व्हिसेसला असतो. परंतु PSI, STI किंवा इतर ज्या छोट्या एक्झाम्स असतात त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात असा इतिहास असतो. त्यामुळे ज्या लोकांना सबऑर्डिनेट लेवलचीच तयारी करायची असेल, म्हणजे PSI, STI, ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर वगैरे, तर त्या लोकांना प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास करण्याची गरज नसते. ज्यांना राज्यसेवे थ्रू क्लास 1 अधिकारी बनायचं आहे त्यांना मात्र प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास तिघांचीही तयारी करणं आवश्यक असतं. आता याच्यामध्ये काय येतं नेमकं, तर अगदी प्रागैतिहासिक कालखंडापासून ओके, हडप्पन संस्कृती, सिंधू सभ्यतेपासून तर अगदी नेहरूंच्या आणि इंदिरा गांधींच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे 1964 1984 पर्यंतचा जो इतिहास आहे, तर त्यावरील महत्वाचे प्रश्न हे विचारले जातात. त्याच्यामध्ये मग बौद्ध धर्म, जैन धर्म, त्याच्यानंतर मग वैदिक पिरियड, सभ्यता, गुप्ता पिरियड, सुलतानशाही, मुघल आहे, 1857चा उठाव आहे, काँग्रेसची स्थापना आहे, स्वातंत्र्य लढा आहे, समाज सुधारणा आहे, समाज सुधारक आहेत, ओके, सामाजिक धार्मिक आंदोलनं आहेत, क्रांतिकारी आंदोलनं आहेत. तर या सगळ्यांबद्दल विचारलं जातं. परंतु PSI, STI, ASO आणि क्लरिकल लेवलच्या एक्झामसाठी फक्त आधुनिक भारताचा म्हणजे 1857च्या नंतरचा इतिहास विचारला जातो. ओके, तर त्यामुळे ज्यांचं ते टार्गेट नाही त्यांनी बाकीच्या इतिहासाचं टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. नंतर मग याच्यामध्ये दुसरा महत्वाचा सेक्शन आहे भूगोल. आता हा भूगोल सर्वांसाठीच महत्वाचा आहे. तो राज्यसेवेसाठी पण महत्वाचा आहे, तो PSI, STI ला पण महत्वाचा आहे आणि तो सबऑर्डिनेटला पण आहे. ओके, भूगोलामध्ये मग तुम्हाला प्राकृतिक भूगोल येतो, फिजिकल जिओग्राफी म्हणतात, आणि भूगोलामध्ये मग जगाचा भूगोल, अलीकडच्या काळामध्ये जगाच्या भूगोलावरती पण प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्हाला संपूर्ण जे वेगवेगळे जे कॉन्टिनेंट्स आहेत तर या सगळ्या कॉन्टिनेंट्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं अपेक्षित आहे. ओके, हे जे संपूर्ण जे कॉन्टिनेंट्स असतात या सगळ्या कॉन्टिनेंट्सच्या संदर्भात तुम्हा लोकांना माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर हे वेगवेगळे कॉन्टिनेंट्स, कोण जॉईन झालं आता? हॅलो, कोण जॉईन झालं? आत्ता कोण जॉईन झालं? नाव न टाकता जरा मला नाव सांगाल का? हॅलो, नाव न टाकता कोण जॉईन झालं आता? हॅलो, EYJ FBI या कोडवरून कोण जॉईन झालेला आहे? हॅलो, अच्छा, माझा आवाज येतोय ना सर्वांना? हॅलो, येस सर. हो सर, येतोय. ओके ओके, ठीक आहे. बरं, आता कोण जॉईन झालं? मला कोण जॉईन झालं आता नाव तरी सांगा ना कमीत कमी. या कोडवरून कोण जॉईन झालंय? हा, ओम सावंत. ओम, अच्छा, तू जॉईन झालायस का? बरं बरं. हा, नाव टाकून जॉईन होत चला, म्हणजे कसं मला कळतं, नाही तर मी एंट्री याच्यासाठी देतो की हे नको व्हायला पाहिजे. चला, ठीक आहे, नाव टाकून जॉईन होत चला. सो बेसिकली हा जो भूगोल आहे तर या भूगोलामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यावरती आपलं स्वतंत्र लेक्चर होईलच. तर भूगोलामध्ये मग तुम्हाला प्राकृतिक भूगोल, मग प्राकृतिक भूगोलामध्ये काय तुम्हाला संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणचे माउंटेन रेंजेस आहेत, रिव्हर्स आहेत, डेझर्ट्स आहेत, पाश्चर लँड्स आहेत, म्हणजे गवताळ प्रदेश वगैरे, जमीन आहे, पीक पाणी वगैरे, हे सगळा भूगोल असतो. मग सागरशास्त्र, हवामानशास्त्र याचा पण अभ्यास करावा लागतो भूगोलमध्ये. महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्राचा भूगोल काय आहे ते पण आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. मग भारतीय संविधान हा एक अभ्यास आहे. ओके, भारतीय संविधान. आता आपल्याला वेळ नाही त्याच्यामुळे फक्त आपण एवढंच हे घेऊ. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था. ओके, विज्ञानामध्ये सामान्य विज्ञान, मग त्याच्यामध्ये
एमपीएससीच्या परीक्षांमध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र हे जे 3 सब्जेक्ट्स आहेत ना, याच्यामध्ये यावरती स्टॅटिक म्हणजे ट्रॅडिशनल जे प्रश्न आहेत तर ते विचारले जातात. आणि याचा अभ्यास करत असताना अगदी तुम्ही तुमची शालेय पुस्तकं जी आहेत ना 8वी पासून तर अगदी 12वी पर्यंतची, ती जर चांगल्या पद्धतीने जर वाचली तर याच्यामध्ये खूप जास्त वेगळे प्रश्न असे खूप काहीतरी वेगळे विचारतात अशातला भाग नाही. रसायन आणि भौतिकशास्त्र हे साधारणतः थोडंसं प्रॅक्टिकल ओरिएंटेड पण असतं, म्हणजे अप्लिकेशन बेस असतं, आणि जीवशास्त्र पण हे थोडंसं प्रॅक्टिकल ओरिएंटेड असतं. तर विज्ञानाचा काही पार्ट हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आणि काही पार्ट हा स्टॅटिक पार्ट असतो. स्टॅटिक म्हणजे जे आहे, समजा एखाद्या वेळेस न्यूटनचा तुम्हाला लॉ विचारला जाईल तर न्यूटनचा लॉ हा त्याची थेअरी काय ते पण विचारल्या जाऊ शकतं आणि त्याचं अप्लिकेशन काय ते पण विचारलं जाऊ शकतं. ओके, तुम्हाला एखाद्या डिसीज बद्दल विचारतील तर डिसीज मध्ये विचारत असताना तुम्हाला आता करंट रिलेटेड डिसीजेस पण विचारले जाऊ शकतात आणि त्या डिसीजेसचा जो एक स्पेसिफिकली जे टाइप्स असतात त्याचे, ओके, वेगवेगळे जे टाइप्स असतात म्हणजे जे त्याचं एक सामान्य ज्ञान आहे त्या सामान्य ज्ञानावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आता कोरोना सारख्या पिरियडमध्ये कोरोनाच्या संदर्भात म्हणजे करंट अफेअर्सला धरून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये जे संशोधन होतंय त्याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे सगळं आपण नंतर पुढे पुढे डिस्कस करणार आहोत. आताच आपल्याला काही याच्यामध्ये संपूर्णतः वेळ हे द्यायचं नाही आहे. तर तुम्हाला विज्ञान पण आहे, ओके, विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, अर्थव्यवस्था आहे, भारतीय संविधान आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, चालू घडामोडी आहे, चालू घडामोडी, ओके, चालू घडामोडी तर वास्ट विषय आहे. किंवा आपण असं म्हणू की तुम्ही जेव्हा एमपीएससीचा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी एक सवय लावणं फार आवश्यक आहे. आणि ती सवय म्हणजे रोजचा न्यूजपेपर्स व्यवस्थित वाचणे. न्यूजपेपर कसा वाचायचा असतो याच्यासाठी स्वतंत्र लेक्चर्स आपण घेत असतो, ओके. आणि एक ओव्हरऑल न्यूजपेपर्स मध्ये जर स्टेटच्या एक्झाम देतोय तर राज्यातल्या चालू घडामोडी, आणि ज्यावेळेस आपण नॅशनल लेवलची एक्झाम देतो तर त्यावेळेस आपण नॅशनल लेवलच्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या चालू घडामोडी असतात ज्या भारताच्या संदर्भात असतात तर त्याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे, ओके. तर हा पण एक वास्ट सब्जेक्ट आहे. तर अशा पद्धतीने आणि मग याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा पार्ट जैविक विविधता, ओके, पर्यावरण आणि जैविक विविधता, ठीक आहे. तर हे असं एकंदरीत पहिल्या पेपरचं सिलेबस आहे. त्यामध्ये मग महाराष्ट्राच्या संदर्भात पंचायत राज, ठीक आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात काही विशेष टॉपिक पंचायत राज, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ज्याच्यावरती मी आज तुकाराम टेकाडे साहेबांना सांगितलेलं आहे बोलण्यासाठी. तर ते पंचायत राजवरती म्हणजे जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे आपल्या इथे, जे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असतं किंवा महानगरांमध्ये नगरपालिका, नगर परिषदा आणि महानगरपालिका असतात तर त्याच्या संदर्भातलं ते आज तुमच्याशी डिस्कशन करतील, त्याची 73वी 74वी घटना दुरुस्ती वगैरे. त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक हे काही हे आहेत, ओके, महाराष्ट्रातील समाजसुधारक, ओके. आणि त्याच्यानंतर मग ओव्हरऑल काही असे चालू घडामोडीच्या संदर्भातले प्रश्न. तर हा झाला तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यास. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असताना कुठल्याही पद्धतीने चुका करायच्या नसतात आणि कुठलेही तुक्के मारायचे नसतात. बरेचसे विद्यार्थी तुक्के मारून येतात, ओके, अभ्यास केलेला असतो त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपण मारलेला प्रत्येक तुक्का हा बरोबर आहे आणि म्हणून मग ते सांगतात की पेपर खूप सोपा गेला. ज्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यास केलेला असतो तो बिचारा एक्झाम झाल्यानंतर चिंतेत असतो की मी माझं 1-2 मार्क्सनी राहू नये, परंतु ज्यांनी काहीच अभ्यास तुक्के मारून येतो म्हणतो पेपर खूप सोपा गेला, याला टेन्शन येतं कारण याचा पेपर यांनी अभ्यास न करता सोपा गेलेला असतो आणि या व्यक्तीने अभ्यास करून सुद्धा याचा पेपर, खूप मेहनत घेऊन सुद्धा याचा पेपर चांगला गेलेला नसतो. शेवटी व्हायचं तेच होतं की हे तुक्के मारणारे यांची पंचवार्षिक योजना जरी झाली है ना, एखादं पुस्तक वाचतात, फक्त एखादा ठोकळा होतात घेतात किंवा एखादा गाईड घेतात, वाचतात, त्यांना वाटतं की हाच खूप अभ्यास झाला, ओके. आणि मग आई वडिलांनाही वाटतं की पोरांनी खूप अभ्यास केला होता, परंतु तसं काही नसतं. तर त्याच्यामुळे हे याच्यामधले जे विद्यार्थी असतात की जे प्रामाणिकपणे रेग्युलरली वर्षभर अभ्यास चांगला करतात तर ते विद्यार्थी मात्र त्यांचं जरी थोडेसे साशंकता असेल तरी पण त्यांचे रिझल्ट हे कधी ना कधी निश्चितपणे येतात, ठीक आहे. तर आपल्याला सेकंड कॅटेगरीचा जो स्टुडंट आहे हा जो मी हे केलं तर त्या याच्यामध्ये आपल्याला तशा पद्धतीने आपल्याला निश्चितपणे व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, तेव्हा आपण क्वालिफाय होऊ शकतो. तर हे झालं पूर्व परीक्षेच्या संदर्भात. मी तुम्हाला कट ऑफ सांगितले
ओके, साधारणतः कट ऑफ सांगितले मी, काय कट ऑफ येतात, आणि अलीकडच्या याच्यानुसार मी तुम्हाला हे पण सांगितलं की पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोन्ही पेपर्स महत्वाचे आहेत. आता आपण साधारणतः मुख्य परीक्षेचं काय स्ट्रॅटेजी आहे याची, तर त्या संदर्भातलं थोडंसं मी तुमच्या समोर शेअर करतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा, ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षेचं सिलेबस मी तुमच्या समोर थोडंसं शेअर करतो आता, आणि मग आपण पुढे जाऊया. हा, येस, तुकाराम टेकाडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. हा, टेकाडे साहेब जॉईन झाले तुम्ही? हॅलो तुकाराम सर, जॉईन झाले का तुम्ही? हॅलो, अच्छा, ते जॉईन झालेले आहेत. हा हा, वेलकम, हा, स्वागत. संबोधीमध्ये स्वागत आहे. मी फक्त एक 5 मिनिटात माझं आटपून घेतो आणि नंतर तुमचं चालू करूया, ठीक आहे? ओके ओके ओके, थँक्यू. हा, सो आज आपल्या सेशनमध्ये या ठिकाणी माझे खूप जुने आणि खूप जवळचे मित्र, वैचारिक मित्र पण म्हणेल मी त्यांना, ज्यांचा आणि माझा अगदी 2000 पासूनचा परिचय आहे, 2000 पासूनचा. मी इंजिनिअरिंगला असताना आणि ते BA ला असतानाचे. तर आमचं 21 वर्षांची मैत्री आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये पण आम्ही नंतर सोबत होतो. तर आज तुकाराम टेकाडे सर, अमरावतीचे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ओके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे आज जॉईन झालेले आहे. सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि मी माझं सेशन आता लवकरच कन्क्लूड करून त्यांच्या सेशनची आपण सुरुवात करूया, ठीक आहे? चला, तर हे राज्यसेवा मुख्य परीक्षेचं बघा, आता मी तुम्हाला हे रिसेंटली सांगतोय, म्हणजे आत्ताचं 2020 पासूनचं हे आहे ना. आता याच्यामध्ये बघा मुख्य परीक्षा जी आहे, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिलेलं आहे मुख्य परीक्षेमध्ये की परीक्षेचे टप्पे आहे ना. या परीक्षांच्या टप्प्यामध्ये मुख्य लेखी परीक्षा 800 गुण, मुलाखत 100 गुण, 6 अनिवार्य है ना. पहिला पेपर बघा 50 मराठी विषय आणि इंग्रजी है ना, 50-50 गुण असतात. उच्च माध्यमिक दर्जा म्हटलेला आहे, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, ठीक आहे. आणि हा जो आहे मराठी आणि इंग्रजीचा दुसरा पेपर, ओके, इथे सुद्धा मराठी आणि इंग्रजीचा दुसरा पेपर, ओके. तर हे 2 पेपर. तर यातला एक जो पेपर आहे ना, यातला जो एक पेपर आहे तो एक आहे ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा जो पेपर आहे तर तो आहे सब्जेक्टिव्ह, ओके. तर बघा इथे हा जो 3 तासाचा जो पेपर आहे पहिला, हा पेपर आहे रिटन वर्णनात्मक, आणि दुसरा जो पेपर आहे ना, हा 1 तासाचा पेपर आहे. हा असतो बहुवस्तुनिष्ठ. योगिता, तुझा जो मोबाईल आहे ना, तर त्याला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुला दिसत नाही, ठीक आहे. तर हा जो सेकंड जो पेपर आहे ना, हा पेपर आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे याला ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो आणि हा असतो रिटर्न. 3 तास आणि 1 तास, ठीक आहे. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा. आणि इतर जे पेपर्स आहेत सगळे 2 तास 2 तासाचे पेपर्स आहेत. बघा, एकच पेपर फक्त 3 तासाचा आहे. दुसरा पेपर इंग्रजी आणि मराठीच्या ग्रामरचा आहे, 1 तासाचा आहे. एक पेपर इंग्लिश मराठीचा हा विस्तृत आहे, त्याच्यामध्ये निबंध लेखन येतं, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन येतं आणि त्याच्यानंतर प्रेसिस रायटिंग येतं त्याच्यामध्ये. इतर पेपर्स बघा 2-2 तासाचे आहेत. त्याचं इंग्रजी मराठी हे असतं. 150-150 प्रश्न असतात, 150-150 गुण असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. गुण 150 आणि प्रश्नसंख्या सुद्धा 150. आणि याच्यामध्ये सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4. आता हे सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 जे पेपर्स आहेत ना, त्याचे मी फक्त विषय सांगतो, ओके. हा जो पहिला पेपर असतो हा असतो इतिहास प्लस भूगोल, ओके, जे आपण आता थोडंसं डिस्कशन केलेलं होतं. दुसरा पेपर जो असतो तो असतो भारतीय राज्यघटना, ओके. आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, म्हणजे गुड गव्हर्नन्स वगैरे हे टॉपिक्स असतात, पंचायत राज, ओके, म्हणजे जे सर आता तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहेत, ओके. तर ते सगळे घटक याच्यामध्ये असतात. त्यानंतर तिसरा जो पेपर असतो ना, तो असतो HR आणि HRDचा. HR म्हणजे ह्युमन राईट्स, मानवाधिकार आणि मानवी विकास, ठीक आहे, म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ओके. तर HR आणि HRD हा पेपर जो आहे, तर हा मोर ओव्हर हा
न्यूजपेपर्स मधून किंवा महत्वाच्या मॅगझिन्स मधून आणि जे काही स्टँडर्ड काही बुक्स असतात संकल्पनांच्या दृष्टिकोनातून त्यातून तयार करण्यासारखा आहे. हा विशेषतः बुकिश पेपर नसतो. म्हणजे याच्यासाठी एखादं पुस्तक वाचलं आणि अभ्यास झाला असं नसतं. इनफॅक्ट तुम्हाला राज्यघटनेच्या संदर्भात सुद्धा बरीचशी इथून तिकडून इन्फॉर्मेशन करंट अफेअर्सची घ्यावी लागते. आणि जो चौथा पेपर जो आहे सामान्य ज्ञानाचा चौथा पेपर, हा मग अर्थव्यवस्था, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असे अनेक घटक या चौथ्या पेपरमध्ये येतात. चौथा पेपर हा खूप सारा आहे त्या चौथ्या पेपरमध्ये. तर अशा पद्धतीने राज्यसेवा जी परीक्षा असते या राज्यसेवा परीक्षेमध्ये हे 15×60 600 गुण, ओके, इथले 100 200 गुण, टोटल मार्क्स किती झाले 800. इंटरव्ह्यू होते तुमची एमपीएससी राज्यसेवेची 100 गुणांची, टोटल झाले 900. एका वाक्यात सांगतो कारण याच्यावरती आपण डिस्कशन नंतरचे जे आपले बाकीचे 10-11 दिवस आहेत तर त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करणारच आहोत. हे सगळे सेक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत, त्याच्यामुळे हे इथे संपणार नाहीये आपलं. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पदावरती जर यायचं असेल म्हणजे एमपीएससी थ्रू एक जे मी बघितलेलं आहे साधारणतः 401 म्हणजे मी थोडे जास्तच मार्क्स पकडेल, 490 वगैरे जर तुम्हाला मार्क्स असतील 490 प्लस तर तुम्ही कुठली ना कुठली पद जे आहे तर ते तुम्हाला मिळतं. म्हणजे जर सपोज 500 जर वॅकन्सी निघालेल्या असतील उपजिल्हाधिकारी, उपपोलीस अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, असिस्टंट कमिशनर, सेल टॅक्स, डेप्युटी आपला बीडीओ, सीओ वगैरे वगैरे, तर 490 प्लस जर मार्क्स असतील तर तुम्हाला कुठलं तरी एखादं पद मिळेल. आणि साधारणतः तुम्ही 575 प्लस जर असाल किंवा 580, 590 अराउंड 600 पकडूया हायेस्ट बाय, तर तुम्ही या परीक्षेचे महाराष्ट्र लोकसेवा राज्यसेवा परीक्षेचे तुम्ही साधारणतः टॉपर असतात हे लक्षात ठेवा. ओके, तुम्ही साधारणतः टॉपर असता. तर त्यामुळे आणि महिलांना 33% रिझर्व आहे हे लक्षात ठेवायचं, त्याचा फायदा महिलांनी घ्यायचा. ठीक आहे, अभ्यास सगळ्यांनाच ऑलमोस्ट सारखाच करायचा असतो असं नाहीये की बाबा कुठेतरी वेगवेगळ्या सुविधा असतात त्यामुळे कोणाला कमी अभ्यास करावा लागतो वगैरे असं नाही आहे. ओके, सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास हा चांगला करणं, चांगल्या पद्धतीने प्रॉपर गायडन्स मध्ये अभ्यास करणं हे खूप खूप आवश्यक आहे. तर मित्र हो, मी आज तुम्हाला या कार्यक्रमाच्या पहिल्या सेशनमध्ये ओके या आजच्या आपल्या जे आपण एक 10-11 दिवसांचं एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात जे आपण एक पहिले जे आपण आपली बॅच ज्यावेळेस सुरू होत असते तर त्यावेळेस फाउंडेशन घेत असतो कुठल्याही बॅचेसमध्ये. तर मी आता तुमच्या सोबत एक सामान्यतः चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की एमपीएससीच्या वेगवेगळ्या संधी कशा आहेत, राज्यसेवेतून कशा पदांच्या संधी आहेत तुम्हाला ते सांगितलं. PSI STI ASO एक्झाम बद्दलही मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आणि त्याच्यानंतर ग्रुप सीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं. राज्यसेवेचं जे स्ट्रक्चर आहे परीक्षेचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर त्यामुळे या एकंदरीत सेशन बद्दल जे काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण या सेशनच्या म्हणजे आता सरांचं सेशन आपण स्टार्ट करूया लवकरच आणि मग सरते शेवटी सरांचं सेशन संपलं की माझ्या सेशन बद्दल आणि सरांच्या सेशन बद्दल तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न आम्हा दोघांनाही विचारू शकतात. ठीक आहे, तर मी माझं सेशन या ठिकाणी थांबवतो आणि आता मी सरांचं सेशन जे आहे तर ते मी चालू करतोय. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.